कसं आहे माहिती आहे का, चित्रपट, मालिका, वेब सिरीज, शॉर्ट फिल्म हे सगळं पाहून अनेक तरुणींना वाटतं की आपण सुद्धा चित्रपटामध्ये काम करावं, आपण सुद्धा सिरियलमध्ये काम करावं, आपण सुद्धा एखाद्या वेब सिरीजमध्ये काम करावं। आणि मग याच कामाच्या शोधात अनेक जण मुंबईमध्ये जात असतात की आपणही चित्रपटामध्ये काम करावं आणि आपण एकदा चित्रपटामध्ये काम केलं की आपण सुद्धा प्रसिद्ध होतो म्हणून अनेक जणांची अशी इच्छा आणि अपेक्षा असते आणि हीच इच्छा अपेक्षा घेऊन अनेक जण मुंबईत जात असतात। पण मात्र त्यापैकी काही जण हे सक्सेस होतात तर काही जणांचं आयुष्य उद्ध्वस्त होतं, त्यांच्यासोबत काहीही घडू शकतं। हेच आपल्याला या संपूर्ण घटनेवरून लक्षात येतं। अशाच पद्धतीनं एका ठिकाणी काही तरुणी ह्या कामासाठी गेल्या होत्या, ऑडिशनसाठी गेल्या होत्या आणि ऑडिशनसाठी त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांना समजलं की या ठिकाणी दुसराच काहीतरी कार्यक्रम चालू आहे आणि तो कार्यक्रम त्यावेळी चालू होता आणि ते सगळं पाहून त्यांना धक्काच बसला। आणि जेव्हा या ठिकाणी पोलीस आले तेव्हा मात्र हे सगळं प्रकरण उघडकीस आलं आणि त्यामध्ये काही मॉडेल्स, काही अभिनेत्री यांची सुद्धा नावं आली आणि त्यामध्ये एका अभिनेत्रीला नको ते कृत्य करताना म्हणजे धंदा करताना पकडलं आणि तिला अटक सुद्धा केली। नेमकी कोण आहे ही अभिनेत्री आणि कुठं घडली आहे घटना हे आपण अगदी सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रातीलच मुंबईची। मुंबई ही स्वप्ननगरी म्हणून ओळखली जाते। या ठिकाणी अनेकांचे स्वप्न पूर्ण होत असतात, म्हणूनच मुंबईला स्वप्ननगरी म्हणून सुद्धा ओळखलं जातं किंवा म्हटलं जातं। याच मुंबईमध्ये अनेक तरुणी अनेक लोक कामाच्या शोधात येत असतात। त्याच पद्धतीनं काही लोक अभिनय क्षेत्रात म्हणजे चित्रपटामध्ये, मालिकामध्ये, वेब सिरीजमध्ये, ॲडव्हर्टायझिंगमध्ये कशामध्येही म्हणा काम करण्यासाठी येत असतात। मग या ठिकाणी काम करण्यासाठी आल्यानंतर त्यांना खरंच त्यामध्ये काम मिळतं का? काही लोक त्यांच्या अशा संपर्कात येतात की त्यांना नको ते कृत्य करावं लागतं किंवा वाईट मार्गाने ते जात असतात। अशाच पद्धतीनं पोलिसांना एक दिवस माहिती मिळाली की एका ठिकाणी अशा पद्धतीचा कार्यक्रम चालू आहे, म्हणजे एक रॅकेट चालू आहे आणि त्यामध्ये काही तरुणी आणि काही महिला ह्या त्या ठिकाणी उपस्थित आहेत, लोकांकडून पैसे घेत आहेत, नको ते कृत्य म्हणजे एका प्रकारचं महिलांचं रॅकेट चालवत आहेत अशी माहिती क्राईम ब्रांचच्या पोलिसांना मिळाली। मग जे क्राईम ब्रांचचे पोलीस होते गोरेगावचे, यांनी त्या ठिकाणी जाण्याचं ठरवलं आणि ते ठिकाण होतं कोरेगाव येथील रॉयल पाम हॉटेल। रॉयल पाम हॉटेलमध्ये एका रूममध्ये हे सगळा प्रकार चालू असल्याची माहिती क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांना मिळाली आणि क्राईम ब्रांचचे पथक त्या ठिकाणी गेलं आणि त्या ठिकाणी पाहिल्यानंतर काही मॉडेल्स आणि काही अभिनेत्र्या ह्या सुद्धा आढळून आल्या आणि ह्या ज्या अभिनेत्री होत्या त्या सगळ्या भोजपुरी चित्रपटामधल्या होत्या, तर काही ह्या महाराष्ट्रामधल्या सुद्धा होत्या। मॉडेलिंगचं काम करायच्या, मॉडेलिंग क्षेत्रामध्ये काम करत असताना चित्रपटामध्ये, वेब सिरीजमध्ये काम मिळतं म्हणून ते ऑडिशनच्या बहाण्याने या ठिकाणी त्यांना बोलवलं आणि त्यांच्याकडून ती जी अभिनेत्री होती भोजपुरी चित्रपटामध्ये काम करणारी ती अभिनेत्री यांच्याकडून हे सगळं कृत्य, हे सगळं काम करून घ्यायची आणि त्यांना पाहिजे तसे पैसेसुद्धा द्यायची, म्हणजे कमी पैसे त्यांना द्यायची आणि जास्त पैसे हीच ठेवायची। आता जी ती अभिनेत्री आहे तिला अटक झाली आहे, तिनं लैला मजनू या भोजपुरी चित्रपटामध्ये सुद्धा काम केलेलं आहे। ते जोमॉस्टिक बॉक्स नावाची एक वेब सिरीज आहे त्यामध्ये सुद्धा तिनं काम केलं आहे। तसंच वेब सिरीजमध्ये बाप नंबरी बेटा 10 नंबरी हा भोजपुरीमधील एक कॉमेडी शो आहे, या शोमध्ये सुद्धा त्या अभिनेत्रीनं काम केलेलं आहे। तसंच हिंदी, पंजाबी, भोजपुरी यासह विविध भाषामध्ये जे आयटम सॉन्ग आहेत त्या आयटम सॉन्गमध्ये सुद्धा या अभिनेत्रीनं काम केलं आहे आणि पोलिसांनी तिलाच हे सगळं करताना अटक केली। म्हणजे एका प्रकारे ही जी अभिनेत्री होती ती एक प्रकारे भोजपुरी इंडस्ट्रीतून येऊन मुंबईमध्ये धंदा चालवायची। ज्या तरुणी आहेत, ज्या महिला आहेत, ज्यांना काहीतरी कामाची आवश्यकता आहे अशांना चित्रपटामध्ये काम देते,
वेबसिरीजमध्ये काम देते म्हणून गावखेड्यातून बोलून घ्यायची आणि त्यांच्याकडून अशा पद्धतीचं कृत्य करून घ्यायची, म्हणजे एक प्रकारचा धंदा चालवायचे। पण जेव्हा गोरेगाव क्राईम ब्रांचच्या पोलिसांना याबाबत माहिती मिळाली तेव्हा मात्र त्यांनी या ठिकाणी धाड मारून त्या ज्या मॉडेल्स आहेत त्यांची सुटका केली आहे। पण मात्र ही जी अभिनेत्री आहे भोजपुरी चित्रपटामध्ये काम करणारी, तिला अटक केली आहे आणि संपूर्ण घटना नोव्हेंबर 2023ची असल्याचं सांगितलं जातं। एकंदरीत अशा ज्या घटना आहेत त्या घटनेवर तुम्हाला काय वाटतं ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।